आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण ऐकणार आहोत नृत्ययोगतज्ञ डॉक्टर स्वाती दैठणकर, वैद्य मधुरा कुलकर्णी आणि आहारतज्ञ वैदेही नवाथे या 3 बहिणींची मुलाखत बंध मायेचे. त्यांच्याशी संवाद साधला आहे नेहा खरे यांनी. श्रोते नमस्कार. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. याच्या जोडीलाच आपलं शारीरिक मानसिक स्वास्थ्य राहावं, घरात सर्वांनी सुखाने आनंदाने राहावं, यासाठी चांगली माणसं भेटणं, सुसंगती लाभणं हे आवश्यक असतं. ही चांगली संगत मित्रमैत्रिणी, सहकारी, सहप्रवासी अशीच सगळीकडून मिळाली तर बहारच. परंतु आपल्या घरातले, कुटुंबातले भावबंध हे माणसाला अधिक स्थैर्य देतात. आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा साऱ्यांनाच एकमेकाविषयी प्रेम जिव्हाळा असेल तर वैयक्तिक आयुष्यातही प्रगती करण्यासाठी ते बळ देणारं ठरतं. आज अशाच गोड नात्याची उलगड आपण अनुभवणार आहोत रक्षाबंधनाच्या निमित्ताने. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. अर्थातच प्रेमाची देवाणघेवाण या निमित्ताने होत असते. बहीण भावाला राखी बांधते हा आपल्याकडचा जुना पारंपरिक संकेत. परंतु आज इथे मात्र 3 सख्ख्या बहिणी आणि त्या तिघीही छान मैत्रिणी एकमेकींच्या असं आपण म्हणू शकतो अशा आपल्याकडे आलेल्या आहेत. या आहेत संगीताचार्य, नृत्य कलाकार आणि नृत्य संशोधक डॉक्टर स्वाती दैठणकर, त्याचप्रमाणे आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य मधुरा कुलकर्णी आणि आहार तज्ज्ञ वैदेही नवाथे. या 3 बहिणी आज आपण त्यांना खास आमंत्रित केलेलं आहे रक्षाबंधनाच्या या निमित्ताने. एक चांगला दिवस आहे, आपला सणाचा आनंदाचा दिवस आहे. तर या 3 बहिणींमधलं प्रेम आणि या 3 बहिणींमधला जिव्हाळा या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत आणि कसे त्यांचे भावबंध आहेत, ऋणानुबंध आहेत ते सगळं उलगडणार आहोत. स्वातीताई, तुम्ही आज आकाशवाणीत अनेक वर्षांनी आलायत, तर कसं वाटतंय आणि या निमित्ताने आलायत? नमस्कार. मी खूप वर्षांनी खरं आकाशवाणीत आले. खरं सांगायचं तर माझी प्रेझेंटेशनची सुरुवात, सादरीकरणाची सुरुवातच मुळी वयाच्या 9व्या वर्षी गंमत जम्मतपासून झाली ते पार युवावाणीपर्यंत. त्यामुळे मला खऱ्या अर्थाने माहेरी आल्यासारखं वाटतंय परत. आणि परत तेच सगळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स इथे खूप आहेत, ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, खूप गोष्टी आपल्याला सुचत जातात. आणि परत आता इथे आल्याने मला फार आनंद होतो आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही हे जे प्रयोजन केलं आहे ना कार्यक्रमाचं, ते इतकं सुंदर आहे. आणि नेहमी आपल्याला सगळे विचारतात ना, तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग कोणता? तर मी सांगेन की तुमच्या निमित्ताने या सगळ्या मैत्रिणींशी भेटताना आम्ही 3 बहिणी इथे आलो आहे, हा माझ्या आयुष्यातला यापुढचा आता अविस्मरणीय प्रसंग असणार. म्हणजे आकाशवाणीने तुमच्यासाठी हा प्रसंग निर्माण केला असं आपण म्हणूया. मधुराताई, कसं वाटतंय? मधुराताई आम्हाला नेहमी एरवी आरोग्यविषयक मार्गदर्शन करायला येत असते, तर आज मात्र आपण आरोग्याबद्दल नाही सांगणार आहोत. तशा टिप्स देण्याऐवजी आपण घरगुती जिव्हाळा, प्रेम याविषयी बोलणार आहोत. कसं असतं की आरोग्य हा माझा अगदी आतला विषय असल्यामुळे तो आपोआप बाहेर येतो. नेहाताई, कसं आहे, मी आता सध्या आरोग्य भारतीच्या सुप्रजा संस्काराची एक भारतीय प्रमुख म्हणून काम करते. त्यावेळेला कुटुंब स्वास्थ्य हा आमचा एक विषय आहे. आणि त्यामध्ये हे जे बॉन्डिंग आहे, हे बंधन आहे, ते समाज आरोग्य उपयोगी कसं व्हावं याचा नेहमी विचार होतो. पण आपोआपच आम्हा 3 बहिणींचं हे जे घट्ट बंधन आहे ते मला असं वाटतं आमच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खूप कारणीभूत झालं. किंबहुना मी असं म्हणेन की माझी मोठी बहीण स्वाती ही तर आमची गुरुच आहे. त्यामुळे तिच्याकडनं आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो. तुमच्या वयात अंतर पण आहे का? थोडं अंतर आहे, जास्ती नाही, पण तिच्याकडनं आम्ही खूप गोष्टी शिकलो आणि ते पुढे आम्ही अंगीकारलं. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि अजूनही तिच्याकडनं आम्ही शिकत असतो. त्यामुळे हा चांगला एक आहे. छान वाटतंय पण आज आकाशवाणीत खूप मस्त वाटतंय. वैदेही ताई, तू आज आमच्यासाठी काही सॅलड वगैरे काही घेऊन आली आहेस की कसं आहे? नाही, ते सुचलंच नाही. इनफॅक्ट मला इतका आनंद झाला होता ना की रोजच्या रुटीन आपले हॉस्पिटल व्हिजिट्स आणि पेशंट्स व्यतिरिक्त वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती 3घांना एकत्र आणणं हे म्हणजे कमाल आयडियाची कल्पना काय म्हणता. सो एक प्रकारचा तो एक आनंद आहे. त्यामुळे ते सलाड वगैरे सगळं विसरून गेले, सॉरी. बरं, पण कार्यक्रम झाल्यानंतर छान जेवण तर नक्कीच असणार. नक्की. बरं, तुम्हाला लहानपणी असं कधी कोणी म्हटलं नाही का की 3घी तुम्ही बहिणीच आहात, आपल्याला भाऊ नाही, असं कधी वाटलं? मधुराताई, तू सांगशील? हो ना. कसं झालं की आमच्या
संपूर्ण बालसंगोपन जे म्हणतो, आता सध्या पॅरेंटिंगवर खूप चर्चा आहे. मला असं वाटतं त्या काळात आमच्या आईवडिलांनी बेस्ट पॅरेंटिंग केलं. म्हणजे आमचं जे वाढ होती, संगोपन जे आमचं केलं गेलं, त्यामध्ये त्यांनाही कधी जाणवू दिलं नाही की तुम्हाला भाऊ नाही असं, किंवा आम्हालाही तिघींमध्ये आम्ही इतके मस्त गुरफटलेलो होतो. म्हणजे ना मला गमतीने सांगावं असं वाटतं की लोक म्हणायचे 3 तिगाडा काम बिगाडा, पण आमची आई म्हणायची की माझं हे बिल्वदल आहे. अरे वा वा वा. म्हणजे त्रिवेणी संगम आहे, किंवा 3 देवी माझ्या पदरी आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं खूप मोठं पुढे काम होणार आहे असं त्यांना खात्री होती. त्यामुळे तसं भाऊ नसल्याचं दुःख वगैरे काय असतं हे आमचं एक विश्व होतं, अंतर्गत विश्व होतं. आणि आमची बहीण, छोटी बहीण जी वैदेही, ती आमची भावाप्रमाणेच संरक्षण करणारी होती. रक्षाबंधन आपण म्हणतो की भावाने बहिणीचं रक्षण करायचं. बरोबर आहे, मग ती बहीणच करत होती आमचं रक्षण. त्यामुळे तसं काही जाणवलं पण नाही. त्याच्यात एक गंमत आहे की नॉर्मली भाऊ हा बहिणीला गिफ्ट देत असतो कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये. हे मी फक्त घेण्याचं काम करते. सो आता तू कन्फेस केलंयस ऑल इंडिया रेडिओ, लक्षात ठेवा, बदलता येईल, संधी आहे. तुम्ही म्हणालात तसं संगोपन, आई वडिलांनी दिलेले संस्कार हे खूप महत्वाचे आहेत, मोलाचे आहेत. स्वातीताई काय सांगशील? मला असं वाटतं की पिंड एक घडत जाणं म्हणजे काय हे आम्ही खूप लहानपणापासून अनुभवलं. एकतर आमच्यातल्या आत्मविश्वासाला कायमच खतपाणी घरातून घातलं गेलं. अतिशय सकारात्मकता होती घरामध्ये. दुसरं म्हणजे आमच्यामधल्या गोष्टी ओळखून, म्हणजे आता ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे असतात, पण मला नृत्य करायला आवडतं हे माझ्या आईवडिलांनी ओळखून, किंवा हिला आयुर्वेदिक मेडिसिन द्यावं किंवा तिला डायटिशियन बनवावं, हे त्यांनी संपूर्णपणे निर्णय स्वातंत्र्य आमचं आहे, पण त्याच्या पाठीशी भरभक्कमपणे ते उभे राहिले. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तिघी बहिणी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आपापल्या विषयात प्रथम येणं हा योगायोग असू शकत नाही. याचं सर्व श्रेय आमच्या आईवडिलांच्या संस्कारांना आहे. मगाशी मधुराताई तू उल्लेख केलास तसं बिल्व दल आहे, तर त्यातलं प्रत्येक दल हे फार महत्वाचे आहे. आणि तिघी तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये खूप आघाडीवर आहात आणि तिघीही मुंबई विद्यापीठामध्ये सर्वप्रथम आलेल्या आहात. तुम्हा तिघींना आईबाबांनी वाचनाचा, कलांचा, विचारांचा ठेवा दिला. प्रेमाने आणि सजगपणे तुमचं संगोपन केलं. शिक्षणाची त्यांना असलेली आवड किंवा त्याला त्यांनी दिलेलं महत्त्व हे कारणीभूत असावं. कशा पद्धतीने तुम्हाला वाढवलं गेलं आणि आईवडील तुमचे काय करत होते? मी सांगेन, माझी आई रजनी कुलकर्णी ही स्वतः नाट्य अभिनेत्री आहे. बरं. म्हणजे त्या काळापासून अगदी चंदू डेगवेकर बरोबर काम करणं, इतक्या व्यावसायिक नाटकात सुद्धा ती काम करत होती. संगीत नाटकात, म्हणजे संगीत संशय कल्लोळ आहे, त्यात प्रमुख कृतिकेची भूमिका ती करत होती. संस्कार तुम्ही मगाशी म्हणालात ना, आपोआप नकळत घडत असतो. आम्ही असं मोठं मैदान असायचं, स्टेजवर आमची आई तिथे काम असं प्रेझेंटेशन करत असायची आणि आम्ही खाली बसून अक्षरशः मान वर करून कौतुकाने आमच्या आईचं ती कला बघत होतो. पण कुठेही त्यामध्ये त्यांनी आमची हयगय करू दिली नाही. आमच्याकडे कामाला एकही कोणी मदतीला बाई नव्हती, पण माझी आई एकटीने सगळं काम करायची. ती रेडिओवर, म्हणजे आपल्या टेप रेकॉर्डवर रेकॉर्ड करायची नाटकाचे सगळे संवाद, कारण ते 5-5 अंकी नाटकं असायची. आणि अफाट स्मरणशक्ती, उत्कृष्ट सादरीकरण आणि अतिशय सुंदर संवाद फेक हे तिचं वैशिष्ट्य होतं. आणि लिखाण पण ती खूप छान, अजूनही ती छान लिखाण करते. तर अक्षर तिचं खूप सुंदर होतं. म्हणजे हे जे बेसिक संस्कार आहेत ना, माझे वडील चित्रपट व्यवसायात होते, पण तरी सुद्धा त्यांना वाचनाची, संगीताची आणि अभिजात भारतीय संस्कृतीची आवड होती. ते रोजच्या रोज स्वतः व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा आणि पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नसत. रोज आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असत की ज्यातून प्रेरणा मिळेल. म्हणजे चर्चिल पासूनच्या गोष्टी आम्हाला तोंडपाठ होत्या. वेगवेगळ्या अशा कथा आम्हाला सांगितल्या जात असत, किंवा आमची आई आम्हाला दररोज कुठे ना कुठेतरी देवळात घेऊन जायची जिथे कीर्तनं व्हायची. आणि आमचा एरिया इतका सुंदर होता की मोठमोठे कीर्तनकार यायचे. माझी शाळा सुविद्यालय बोरिवलीची, आणि योगानंद सोसायटीत आमचं बालपण गेलं, वजिरा नाका. आणि तिथे इतकं सांस्कृतिक आम्हाला खाद्य मिळालं, वातावरण मिळालं. आणि 5 रूल आमच्याकडे होते. एक म्हणजे रोजच्या रोज नियमित अभ्यास हा केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे खरं बोलायचं, सत्याची साथ ठेवायची आणि तुमच्या मनाचं ऐकायचं. म्हणजे असं कोणी कुठेही वाहून नाही जायचं. आणि बहिणींचं जे बंधन आपण म्हणतो ते आमच्या आईवडिलांनी शिकवलं की हिचं ऐकायचं,
किंवा ही जे सांगेल तसंच ताईचं, करायचं, हं. ताईचं. हं. म्हणजे हे गृहीत होतं. म्हणजे हे जे संस्कार आहे, मोठ्यांचं ऐकणं, नम्रता ठेवणं किंवा व्यायाम करणं, हे नकळत घडलेले संस्कार होते सगळे. आणि त्या दोघांनी, आमच्या तिघींनाही असं घडवलं, एकत्र जेवायचं, की जे मी आता प्रयोग सांगते माझ्या पेशंटला, की तुमचा मुलीशी संवाद होत नसेल तर तुम्ही एकत्र जेवायला सुरुवात करा, की ज्यामुळे सुद्धा हे बंधन खूप चांगलं टिकतं असं वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळ आणि मैदानी व्यायाम आणि अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा कला जोपासायची. म्हणजे मला अभिमान वाटतो की माझी मोठी बहीण नृत्यामध्ये अत्यंत पारंगत आहे देश-विदेशात. छोटी बहीण तबला या कलामध्ये उत्कृष्ट हे करते. वैदेही अरे वा. आणि मी न कलाकार आहे. अच्छा. आणि आम्हाला माहिती आहे की मधुराताई ही उत्तम धावपटू आहे, मॅरेथॉन रनर आहे ती. तर तिघी जणी खरोखरच आणि आपापल्या म्हणजे एक व्यावसायिक करिअर आणि त्या व्यतिरिक्त आपले छंद हे चांगल्या प्रकारे जोपासताय. वैदेही कसं होतं बालपण? तू कशी, अशी तिने आता म्हटलं तशी खूप नम्र, साधी, शांत अशी होतीस का, कशी होती? म्हणजे तशीच थोडीफार म्हणता येईल, पण तिच्या नकळत बऱ्याच उद्योग केलेले पण आहेत, ते अजूनही तिला माहिती नाहीत. आणि पण आता मगाशी जसं म्हणत होती ताई की आईविषयी जे सांगत होती, तर माझं ना खाणं हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लहानपणापासून. आणि संभाव ते ओळखूनच कदाचित माझ्या पप्पांनी मला त्यावेळेला इंटरनेट हा प्रकार नव्हता, म्हणजे मला अजूनही आश्चर्य वाटतं की जिथे इंटरनेट नाही तिथे त्यांनी डायटिशियन हा एक कोर्स असू शकतो. जिथे मला 86% त्यावेळेला 10वीला 86% हे खूप चांगले होते मार्क. आणि त्यावेळेला मग लोकांनी सांगितलं की अरे तू डॉक्टर इंजिनियर बन, तू इथे जेवण बनवण्याच्या कॉलेजमध्ये कशाला जाते. सो संभाव त्याला तेवढं व्हॅल्यू नव्हती कदाचित. पण त्यावेळेला पप्पा म्हणाले तुला आवडतं ना, तुला खायला आवडतं ना, तुला मेहनत थोडीशी कमी करायची ना, सॉरी पण मेहनत कमी करायची, तर डॉक्टर बनण्यापेक्षा तू हे कर, तुला पेशंटशी सेवा करायला आवडतं, तू समाव दिस विल बी अ नाईस वे. आणि करून मी ते जॉईन केलं. आणि आत्ता आज ताग्यात म्हणजे मला आमचे वरिष्ठ आहेत हॉस्पिटलमध्ये, त्यांनी विचारलं आता तुमच्या करिअरला 31 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे मी 91 मध्ये ॲक्च्युली चालू केलं, मध्ये 1-2 वर्षाचा गॅप होता, पण 31 वर्ष मी जर का तुम्ही एक कंटिन्युअस करता डायटिशियन म्हणून, तर तुम्हाला कंटाळा येत नाही का. तर त्यावेळेला मला जे जाणवलं की माझं प्रोफेशन हे माझं पॅशन आहे. वा. हे अजिबात काम करायचंय, मग हॉस्पिटलमध्ये जायचंय, रुटीन करायचं आणि घरी यायचंय असं न करता मला रोजचं नवीन नवीन गोष्टी, मी आजही पेशंटला जे गायडन्स देते नक्की, पण मी पेशंटकडून पण बऱ्याच गोष्टी शिकते. आणि हे जे त्यांनी रुजवून दिलं ना, आणि म्हणूनच पुढे पण म्हणजे आमची पुढची जी पिढी आहे तिथे आम्ही हे करा ते नका करू हे कधीही न सांगता जे आवडेल ते करा, म्हणजे मग ते काम होत नाही आणि मग ते एक मजा येते. आणि दुसरं सांगायचं म्हणजे एक लहानपणीची एक आठवण अशी आहे की घराला कुलूप असतं आणि त्याला चावी असते, हा प्रकार मला माहितीच नव्हता. म्हणजे आम्हाला कोणालाच माहिती नव्हता की आम्ही कधीही आयुष्यामध्ये की घरी कुलूप असेल, शेजारून चावी घे हा निरोप कधी करावाच नाही लागला. कारण आमची आई तांदूळ निवडता तिथे आमच्या वेळेला बरोबर तिकडे उभी असणार बाहेर, आणि आल्यानंतर हातपाय धुवून घे हे रोज सांगणार. म्हणजे कधी कधी मला राग यायचा, रोज काय सांगायचं, रोज तर धुणारच ना. हातपाय धुवून घे आणि खाणं झाल्यानंतर खळखळून चुळा भर हे रोजचं सांगायचं. पण घरी आल्यानंतर गरम गरम जे कुठली वेळ असेल, मग ते जेवणाची वेळ असेल किंवा नाश्त्याची वेळ असेल, तर ते त्यावेळेला आम्हाला हाताने आईने स्वतः वाढून आम्हाला शांतपणे बसवून देवाचा नैवेद्य दाखवून कसं खायचं हे तिने शिकवलं. वा. आणि तोही संस्कार आत्ताच्या काळात तुला तुझ्या प्रोफेशनमध्ये सुद्धा उपयोगी पडत असेल. नक्कीच. मी लोकांना जे सांगते की माइंडफुलनेस नावाचा एक प्रकार जो आजकाल फेमस झालेला आहे, तर मी माझ्या पेशंटना पण सांगते की माइंडफुलनेस म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने त्या प्रत्येक घासाचा आनंद घेतला तर ते पेशींना कसं चैतन्य मिळू शकतं. तर कदाचित हे जे संस्कार आहेत ते मला माझ्या लहानपणी मिळाले, ते थोड्याशा वेगळ्या लँग्वेजमध्ये मी लोकांपर्यंत पोहोचवते. अगदी जसं तू म्हणालीस की त्या काळात कदाचित आहारशास्त्र वगैरे या क्षेत्राविषयी फारसं माहीत नव्हतं. आता तर त्याला खूप ग्लॅमर आहे की सेलिब्रिटीजचे वेगळे डायटिशियन वगैरे असतात आजकाल. असं हे क्षेत्र आहे. स्वातीताईचं जे आहे ते सुद्धा ग्लॅमर असलेलंच क्षेत्र आहे, कारण नृत्याचे कार्यक्रम देशविदेशामध्ये स्वातीताईने केलेलं आहे. तर तुम्हाला तिघींना एकमेकींविषयी प्रेम हे तर आहेच नक्कीच, तसाच आदर सुद्धा वाटत असेल नाही का, आणि आधार सुद्धा. तर हा आधार एकमेकींना कशा पद्धतीने, म्हणजे आयुष्यात प्रत्येकीच्या चढ उतार येतच असतात, सगळं काही आनंदाचं सुखाचं असं नसतं, काहीतरी घडतं. तर असा एक प्रसंग तिघींकडनंही ऐकायला आवडेल. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं
तर ह्या मुलींनी म्हणजे या दोघी माझ्या बहिणींनी माझ्या मुलांना इतकं सांभाळलं आहे की मी बरेचदा लोकांना सांगताना मी सांगते की मी ॲक्च्युली त्यांच्या मावशीची मुलं सांभाळते. अच्छा. म्हणजे त्यांना पूर्ण म्हणजे सगळं त्यांची आवड निवड जोपासणं, म्हणजे कुठलाही ड्रेस आणला की नुपूर म्हणणं हा तर मला मावशीने घेतलाय. म्हणजे हा जो आधार आहे की अगदी त्यांना म्हणजे आता अगदी तुम्हाला म्हणून सांगते, बाहेर सांगू नका, म्हणजे सगळ्या भगिनींना सांगितलं तर एक वेळ ठीक आहे. तर माझ्या नातवाला पहिल्यांदा हातात म्हणजे मधुराने ते पहिल्यांदा हातात घेतलं, तर इतकं जे बॉन्डिंग आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि ते आम्हाला कायमच एकमेकींना आधार देत गेलं. म्हणजे अजूनही आम्हाला 50 वेळा दिवसातनं एकमेकींना फोन केल्याशिवाय चैन पडत नाही, किंवा मी फोन करायला हातात घेणं आणि समोरूनच बहिणीचा फोन येणं, ही जी इंट्युशन आहे किंवा ह्या प्रकारच्या या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्हाला एकमेकींना असं आम्ही घट्ट जे आमच्या आईवडिलांनी बांधलं आहे, जे संस्कारांचं बंधन आहे, विचारांचं बंधन आहे, तुम्ही म्हणाला तसंच आहे की वयाचं पेक्षाही जास्त एकमेकींना आम्हाला आधार वाटतो, आदर वाटतो, प्रेम वाटतं आणि हे सगळे संकल्पना आम्ही स्वतंत्रपणे प्रत्यक्ष जगतो आहे आणि हे आम्हाला फार मस्त वाटतं. मधुराताई काय सांगशील? माझा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे सायकलवरनं लहानपणी पडतात मुलं, पण मी मोठेपणी पडले फिटनेसच्या चक्करमध्ये सायकल चालवताना. मध्ये बोलते ती आमची सायकल गुरु आहे. अच्छा. हा, मी दोघींनाही सायकल शिकवली, शिकवायचा प्रयत्न केला. पण मोठेपणी मी शिकले. मोठेपणी मी जेव्हा पडले त्यावेळेला म्हणजे पडल्यावर मला बेशुद्ध झाले, पण त्याच्या आधीच मला माहिती होतं की मला अशी भीती वाटत नव्हती की माझ्यासाठी कोणीतरी आहे. आणि तसंच झालं की ही पुण्याहून धावत आली, ही तर होतीच म्हणजे जवळच होती, तरी ही पण आली आणि त्याच्यानंतर सुद्धा मी माझ्या घरी न जाता माझ्या बहिणीच्या घरी गेले, वैदेहीकडे गेले आणि वैदेहीने इतकी माझी सेवा केली. म्हणजे लहानपणापासून मी तिला जो काय म्हणता येईल त्याला त्रास दिला त्याच्यामध्ये हा त्रास सर्वाधिक होता असं वाटतं. आणि असं माझ्यासाठी तर असं आहे खरं की मी नेहमी माझ्या पेशंटला सांगते की तुमचा प्रॉब्लेम काय होतोय. विशेषतः एक गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करताना दाबल्या जातात भावना, बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही. आता आम्हाला काय फायदा झाला की आम्ही तिघी बहिणीच असल्यामुळे एकमेकींशी छान शेअर करू शकलो आणि अजूनही आम्ही काहीही गोष्टी अत्यंत मोकळेपणाने एकमेकींशी शेअर करू शकतो. त्यामुळे भावनांचा निचरा होतो आणि आरोग्य चांगलं राहतं असं मला वाटतं. आणि या निमित्ताने ते सिबलिंग किंवा बहीण भावांचं जे नातं आहे ते कसं आरोग्यासाठी उत्तम आहे, कारण ह्याच्यात जे शेअरिंग आहे ते सर्वात उत्तम केअरिंग आहे. फक्त एक छोटा प्रॉब्लेम व्हायचा की आम्ही तिघीच असल्यामुळे आम्हाला वाटायचं सगळं जग असंच आहे, आम्ही सतत खो खो हसत असायचो, ज्याला गिगलिंग म्हणतो, आम्ही तिघी हसत असायचो. मला एक किस्सा आठवतोय. आमच्याकडे एक लिंबे काका होते शेजारच्या सोसायटीत राहणारे, आणि त्यांच्याकडे पुस्तक म्हणजे दिदीचं काम करायला, दिदी आम्हाला बरीच तशी छोटी छोटी कामं द्यायची, तसं म्हणजे स्वातीताई, तर आम्हाला ते पुस्तक त्यांना द्यायला जायचं होतं. आणि मी आणि मधुरा आम्ही तिथे पोचल्यानंतर संभाव काय कारण झालं ते मला तर आठवत नाही, पण आम्ही इतक्या हसलो की आणि ते हसणं ते त्याला आता काका काय म्हणतील किंवा बाजूचे काय म्हणतील की अरे हे कारण तो काय नाही, पण ते तसंच हसणं अजूनही होतं, पण ते होतं फक्त आमच्या एकमेकींच्या प्रेझेन्समध्ये. हा, पण मग तुझा ज्या वेळेला अपघात झाला होता त्यावेळेला वैदेहीताईने तुझी पूर्ण जबाबदारी म्हणजे पूर्ण जबाबदारी, खाणं पिणं, नर्सिंग. आणि सर्वात उत्तम माझा फायदा काय झाला की माझ्या चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या, त्यामुळे पूर्ण तोंड बाणलेलं होतं, नाक बांधलेलं होतं. हा, म्हणजे मला सायकलचा अपघात एवढा मोठा भीषणच झाला, पूर्ण म्हणजे आतून असं फाटलं होतं तोंड. त्याच्यामुळे मला जेवणं आणि डायटिशियनच्याच घरी बहीण आणि डायटिशियन एकच, त्यामुळे ती काय करायची सगळं मिक्सरमधनं काढायची आणि स्ट्रॉ आणले होते वेगळे माझ्यासाठी, वेगवेगळे ड्रेस. म्हणजे एकाच वेळेला शरीराचं, मनाचं, भावनांचं सगळी जोपासना होती. मी आपली मजेत होते, छान लाड पण केले, लाड भरपूर करून घेतले, नवीन ड्रेस घेतले. विशेष म्हणजे तोंडावर पट्टी असल्यामुळे बोलता फार येत नव्हतं, ऐकून घ्यावं लागलं पहिल्यांदा. मी माझे तोंड सुख करून घेतलं आणि स्ट्रॉने प्यायची मी, पण माझी रिकव्हरी फास्ट झाली त्याच्यामुळे. वैदेही तुला ह्या दोघींचा आधार
कसा वाटतो? आधार तर नक्कीच आहे फॉर शुअर. म्हणजे आता मधुराने सांगितलं की हॉस्पिटलमध्ये, तर तसं अनफॉर्च्युनेटली काही 2-3 वेळेला मला काही त्रास झाले होते आणि त्यावेळेला म्हणजे आईला सांगायचं नाही, कारण आईला लगेच काळजी वाटते, वयाच्या मानाने थोडं तिला हे वाटू शकतं. पण प्रत्येक वेळेला मधुरा येऊन शी विल मेक शुअर की मग ते आंघोळ घालण्यापासूनच सगळ्या गोष्टी ज्या करायच्या, तर तिने प्रत्येक वेळेला, आणि असं मी टेकन फॉर ग्रांटेड होतं. मग आता मध्ये काही अनफॉर्च्युनेट गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये, त्यावेळेला मधुरा इतक्या खंबीरपणे मागे उभी राहिली की काही म्हणजे मला असं वाटायचं हिला कळतं कसं, म्हणजे मी कुठेही ऑफ ट्रॅक चाललेले आहे किंवा मी समहाऊ म्हणजे माझ्या नॉर्मल कॉन्शियसनेसमध्ये नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यावेळेला ही कुठून तरी फोन करायची आणि हिला फोन करण्याची काही संबंध नाही, म्हणजे पर्टिक्युलर वेळेलाच करेल असं काही आमचं ठरलेलं नाही. कदाचित 4-4 दिवस ती करणार पण नाही, कारण बरेच तिचे बाकीचे काम असतील, पण त्याच्यात ती बरोबर मला पकडते, त्यामुळे हिच्यापासून काही लपवता येत नाही. दिदी तशी म्हटलं तर तशी ती लांब पडते, म्हणजे पुण्याला पडते, पण तरी पण तिला समजा असं एक क्षणासाठी जरी वाटलं की नाही तू बोल, तुला हवंय का, म्हणजे मी तिथे यायला हवी आहे का, मी तिला नुसतं हो सांगितलं, आत्ता जमणार नाही मग मी उद्या विचार करते, हे कधीही न सांगता मला 100% खात्री आहे की ती तिथे येऊन उभी राहिली पण आहे आधी पण उभ्या राहतात. सो आणि दुसरं मला आनंद कशाचा वाटतो की रायव्हलरी नाही, अरे ही अशी कशी, मग तिला कसं, मग हिचं असं कसं, हे कधी आयुष्यामध्ये कधी जे आणि हे असते हे मला बाकीच्या लोकांकडे बघून कळलं की असं असू शकतं, पण तसं आमच्यामध्ये कधीच झालं नाही. उलटं ज्यांची प्रगती होते की थोडंफार म्हणजे ह्याच्या बाबतीमध्ये, तर ते ऐकून किंवा बघून आनंदाने अभिमान वाटतो. म्हणजे आता मी एकदम अभिमानाने कुठलाही पेशंट असेल ना, ठाण्याहून आला तर मी सांगते हा डॉक्टर मधुरा, हा माहिती आहेत, म्हटलं हा ती माझी बहीण आहे. सो ते छान असतं. आता एकमेकींविषयी अगदी प्रामाणिकपणे की काय काय आपल्या बहिणीचं कर्तृत्व आहे, स्वातीताई काय सांगशील मधुरा? जसं आता वैदेही म्हणाली तसं आहे की जगाच्या पाठीवर कुठेही मी गेले आणि आयुर्वेदिक किंवा असा विषय निघाला की मी लगेच सांगणार की डॉक्टर मधुरा कुलकर्णी, मग त्यांचं आरोग्यधाम हॉस्पिटल आम्हाला माहिती आहे, ते लिहितात का पेपरमध्ये किंवा हे, ह्याचा इतका प्रचंड अभिमान वाटतो. किंवा आता म्हणजे जगातल्या 10 डायटिशियन्सपैकी माझी बहीण आहे वैदेही नवाथे, तर हे मी सगळ्यांना आवर्जून सांगते आणि त्याचा अत्यंत आनंद आहे, प्रचंड. म्हणजे तिघींनीही एकमेकींना किंवा आपल्या घराला, कुटुंबाला अभिमान वाटेल अशा प्रकारची कारकीर्द तुम्ही करता आहात, कामगिरी करता आहात. मधुराताई तू काय सांगशील स्वातीताईविषयी? आमचे वडील असं म्हणायचे की माझ्या पोटी जणू मोहिनी राज, म्हणजे आमची जी कुलदेवता आहे ती स्वतःच जन्माला आली. विष्णूचं मोहिनी रूप आहे की जे नृत्यामध्ये हे आहे, आपल्याला माहिती आहे ती गोष्ट समुद्रमंथनातली, तर ती मोहिनी जणू नक्षत्र रूपात माझ्या, त्यांना खूप अभिमान होता आमच्या वडिलांना. आणि म्हणजे त्या काळात सुद्धा कुठेही आता जे म्हणतात की जेंडर इक्वॅलिटी आणि हे सगळं, असं काही जेंडर बायस काही नव्हतंच, काहीच नव्हतं. म्हणजे आमच्याकडे असं काही नाही की, म्हणजे मला असं एकदाही आठवत नाही की माझे वडील म्हणाले मला एखादा मुलगा असता तर बरा झाला असता, किंवा तुम्ही मुलगी होऊन दुसऱ्याच्या घरी जाणार वगैरे, असं कधी मी लहानपणापासून कधीच ऐकलं नाही. म्हणजे आता ऐकते काही जणांकडनं की मुलींना काय शिकवायचं, त्यांना तर सासरी पाठवायचंय, पण तसं आमच्या वडिलांनी कधी केलं नाही. आणि बेसिकली मोहिनी जणू माझ्या पोटी आली असं त्यांना अतिशय अभिमान होता. आणि लहानपणापासून तिचे जे प्रोग्राम व्हायचे त्याच्यामध्ये जणू काही एखादी देवी खरंच, त्यामुळे मी हे ऐकलेलं होतं, त्यामुळे मला असं वाटायचं की खरंच हे असेल आणि एखादी देवीच जणू साक्षात आली आहे. आणि मी असंख्य वेळा स्वतः बघितलंय की तिच्या कार्यक्रमाच्या वेळेला तिची विद्वत्ता म्हणा, व्यासंग म्हणा, भाषेवरचं प्रभुत्व म्हणा किंवा नृत्य अभिनय म्हणा, त्याने संपूर्ण रंगमंच आणि त्याभोवती एक असं दैवी वातावरण निर्माण होतं. बऱ्याच तिच्या कार्यक्रमानंतर परदेशी लोक सुद्धा अक्षरशः भावावेग होऊन रडतात किंवा उभे राहून टाळ्या वाजवतात. म्हणजे हे जे तिचं आणि जे मी अगदी लहान असताना तिचं लहान असल्याचं नृत्य बघितले ते, आणि आत्ताचं जे मी नृत्य बघते ते तसंच अभिजात टिकून आहे. म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशी लेखिका, नृत्यांगना आणि शिवाय अभिनय, हे सगळंच तिच्यामध्ये आहे. छान. स्वातीताई तुमचा PhDचा विषय सुद्धा वेगळा आहे, नृत्ययोग, त्याविषयी थोडं सांगा ना. मला परत त्याचं मूळ माझ्या लहानपणात आहे, कारण ज्या वयामध्ये आपण शाळकरी शिक्षण घेत असतो त्यावेळेला आमच्या वडिलांनी मला दासबोध,
ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथ मी कादंबरी वाचाव्यात तसे वाचले होते. आणि नंतर मग मी नालंदा नृत्यकला महाविद्यालयातनं भरतनाट्यमची डिग्री घेतली. तर तेव्हा मी अधिक सखोल असा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की पतंजल योगसूत्र जी 195 सूत्र आहेत त्या प्रत्येक सूत्राला भरतनाट्यमध्ये पॅरलल आहे. आणि ते अर्थात मी संशोधन म्हणजे काय की रिसर्च म्हणजे जे अस्तित्वात आहे त्याचंच मी कुठेतरी परत एकदा ते पुनरुज्जीवित करणं असं मी केलं. आणि प्रत्येक वेळेला मी ह्या संस्कृतीपुढे नतमस्तक होते. आणि कुठेतरी आता हा थिसिस थांबवायचा म्हणून तो थांबवला, पण मी ब्राह्मण्य, आरण्यक, उपनिषद, 18 पुराण, वेद, घेरंड संहिता, ब्रह्मसूत्र, नाट्यशास्त्र, अभिनय दर्पणम, संगीत रत्नाकर अशी असंख्य पुस्तकं, विवेकानंदांचे सगळे खंड, अरबिंदोंचा पूर्ण योग, अशी असंख्य पुस्तकं मला त्या निमित्ताने अभ्यासायला मिळाली. आणि एक माझी अशी वैचारिक बैठक पक्की झाली की खरोखरच योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आणि नृत्ययोग जर आपण करत असू तर योग ही जर एकांतात करण्याची साधना असेल तर नृत्य हा लोकांतात केलेला योग आहे असं मला वाटतं. आणि त्याचे माझे कार्यक्रम होत असतात. आणि मुख्य म्हणजे आता नृत्ययोगाचे विद्यार्थी तयार झालेले आहेत खूप. आणि डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटीमध्ये नृत्ययोग ह्या माझ्या प्रबंधावर आधारित 4 वर्षांचा डिग्री कोर्स सुरू केला आहे. त्याला UGCची मान्यता मिळाली आहे. आणि अशा प्रकारचं एक भाग्य नृत्यांगना म्हणून प्रथम माझ्या पदरात पडलेलं आहे. अगदी मनापासून अभिनंदन करते. मधुराताई, आता वैदेही ताईविषयी आम्हाला सांग. म्हणजे आहार तज्ज्ञ म्हणून तिने आकाशवाणीवर तर इथे अनेक वेळा मार्गदर्शन केलेलं आहे. वेगवेगळ्या आजारांसाठी आहार कसा असावा असं पण सांगितलेलं आहे. पण ती स्वतः तिच्या एकूण विषयामध्ये प्रवीण आहे हे तर निश्चितच. तर तुला तिचा अभिमान वाटावा असा एखादा क्षण? वैदेही ॲक्च्युली पहिल्यापासूनच म्हणजे आमची आई म्हणायची ही झाकलं माणिक आहे. म्हणजे माणिकच आहे पण ती जरा थोडी मितभाषी होती. पण त्या पद्धतीने ती जेव्हा शालेयच्या आयुष्यात पण अभ्यासात हुशार होती, सगळं तिने ते गाजवलं. त्यानंतर आहार विषयामध्ये आता सध्या संपूर्ण भारतातल्या 10 प्रमुख आहार तज्ज्ञांमध्ये ती आहे. डायबिटीज रिव्हर्सल हा तिचा संशोधनाचा विषय आहे. मला सर्वात जास्त अभिमान वाटतो म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यावेळेला तिची भेट झाली होती. आणि तिने स्वतः खूप छान पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यापैकी जी आहार दैनंदिनी आहे डायरी ती तर इतकी छान आहे की एक चांगली सेलिब्रिटी आहे की खूप प्रसिद्ध फिटनेससाठी ती सेलिब्रिटी आहे. ती नेहमी वैदेही नवाथे यांचा आहार तज्ज्ञ म्हणून उल्लेख करते. आणि फिटनेससाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तिचं आहार मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडतं. आणि APJ अब्दुल कलाम यांनी तिला सांगितलं की जे सोलला टू टच करतेस किंवा आत्मिक लोकांच्यापर्यंत पोहोचते ते हॉलिस्टिक डाएटचं तिचं मला अत्यंत कौतुक वाटतं. वैदेहीताईकडनंच आपण तो प्रसंग ऐकूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची भेट. ॲक्च्युली सर आले होते आमच्या भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये आणि ते व्हिजिटसाठी. मग एक इनॉग्रेशन होतं आमच्या एका डिपार्टमेंटचं आणि त्याला एवढी टाईट सिक्युरिटी होती की तिथे मग कोणालाही किती काही प्रेमाने असेल तरी बोलणं शक्य नाही असं. तर सर असं होतं प्रोग्राम की सर येतील, काही वेळ बोलतील आणि रिबन कटिंग होईल आणि देन ही विल लिव्ह, काही रिफ्रेशमेंट घेतील आणि जातील. ते रिफ्रेशमेंटची डायटिशियन म्हटल्यानंतर फूड येतंच आणि मग माझ्यावरती ती जबाबदारी होती. आणि मग तर मला सांगितलं होतं की ह्या रूममध्ये सर येतील आणि अर्धा तास आधी त्यांचं जे काही रिफ्रेशमेंट असतील ते येतील आणि ते पहिल्यांदा मी स्वतः खायचं, नंतर अर्धा तासमध्ये मला काही झालं नाही तरच ते पुढे सरांकडे पास ऑन होणार. म्हणजे ते सिक्युरिटीच्या दृष्टीने बरेच अजून त्यांचे प्रोटोकॉल्स होते. आणि त्यावेळेला एक ACP होते त्यावेळेचे, तर ते मला म्हणाले मॅडम तुमची जबाबदारी इकडनं हलायचं नाही. म्हटलं अरे सरांना मी बघू पण शकत नाही एवढ्या माझ्या हॉस्पिटलमध्ये येऊन पण. आणि मग म्हटलं ठीक आहे हरकत नाही पण मला जबाबदारी आहे तर मी एकटीच होते त्याला तिकडे. आणि मग थोड्या वेळाने म्हणजे एखाद तास मी तिथे बसून होते नुसती खोलीमध्ये आणि 1 तासाने ते ACP आले आणि मला म्हणाले की मॅडम सॉरी सर आता काही रिफ्रेशमेंट घेणार नाहीत कारण त्यांना पुढे मंत्रालयामध्ये जायचं आहे. आणि जायचंय मग सगळे फटाफट ते कमांडो येतात आणि मग त्याच्यात फटाफट असं एकदम तिथे काही ट्रॅफिक जाम वगैरे प्रकार नसतो. आणि म्हटलं अरे ते म्हणाले तुम्हीच चला मॅडम माझ्याबरोबर. आता त्यांना मी आयुष्यात कधी भेटलेले नव्हते आधी ACPना. तर म्हटलं सर कुठे जायचं, ते म्हणाले चला. आता ते युनिफॉर्ममध्ये एवढे हट्टेकट्टे असल्यानंतर आपण नाही सांगू शकत नाही. मी त्यांना फॉलो केलं आणि मग सर लिफ्टमध्ये
गेले. लिफ्टमध्ये इवन त्यांचे कमांडोना पण अलाव नव्हतं. तर ACP सर आणि मी असे आम्ही 3 जण, म्हणजे इनफॅक्ट मला असं वाटलं की आमचे वरिष्ठ जे असतील हॉस्पिटलमधले म्हणतील काय की तुम्ही डायरेक्ट लिफ्टमध्ये गेलात कलाम सरांबरोबर. आणि नंतर लिफ्टमधनं बाहेर आल्यानंतर सर साधारण एक 10 मिनिटं माझ्याशी बोलले, समजून घेतले की मी काय काय एक्झॅक्टली करते. आणि माझं नेहमी ना म्हणजे आहार देणं हा तर माझं भाग आहे प्रोफेशनचा, पण त्याचबरोबर एक सोल कनेक्ट करणं, की पेशंटशी कनेक्ट होऊन त्यांना सायकोलॉजिकली काउन्सिलिंग करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचा फूडसाठी जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो समजून घेऊन मग कशा पद्धतीने गायडन्स द्यायचं हे मला आवडतं करायला. आणि त्याच्यानंतर पेशंटमध्ये जी प्रगती बघते त्याच्यामुळे ते इट्स माय रिटर्न गिफ्ट काइंड ऑफ थिंग. तर त्यावेळेला सर म्हणाले, सरांनी खूप छान शब्द वापरला होता अब्दुल कलाम सरांनी. त्यांनी सांगितलं की तुमचं प्रोफेशन जे आहे ना, इट इज अ डिवाइन प्रोफेशन. अरे वा वा. सो हे ऐकून म्हणजे मी थोडंफार आधी प्रयत्न माझ्याकडनं थोडेफार करत असे नाही, पण सरांचे हे शब्द ऐकून आणि त्यांचे ब्लेसिंग्स घेऊन मग त्याच्यानंतर पुढे मग गाडी कुठे अजूनपर्यंत तरी थांबलेली नाहीये. म्हणजे तो एका परीने आशीर्वाद म्हणू आपण, आशीर्वाद, जबाबदारी पण, जबाबदारी करेक्ट, सगळ्याची जाणीव देणारा असा हा आयुष्यातला प्रसंग. वैदेही, तुझं हे क्षेत्र आहाराचं आणि मधुराताईचं आयुर्वेद ही तशी अगदीच हातात हात घालून जाणारी अशी क्षेत्र आहेत. आणि स्वातीताईचं नृत्य योग आहे त्याच्यात, तेही सगळं म्हणजे समाज स्वास्थ्य सांभाळणं एका परीने असं म्हणता येईल आपल्याला. तर या आपल्या बहिणींविषयी तू काय सांगशील आम्हाला? मला आठवतं मी स्वातीताई बरोबर पुण्याला करवली म्हणून गेले होते. म्हणजे लग्न झाल्यानंतर जातात ना, तर मी जबरदस्तीने, म्हणजे कोणी सांगितलं असेल नसेल ते आठवत नाही, पण माझी थोडी दादागिरी होती, मी गेले तिच्याबरोबर. आणि मग नंतर असं होतं की पहिलं हिला पुण्याला म्हणजे मुंबई सोडून पुण्याला जाणं म्हणजे मला थोडंसं, कारण मी बॅक टू बॅक तिच्याबरोबर कायम असायची, तर ते थोडंसं मला पटणारं नव्हतं. पण मग मी लहान असल्यामुळे मग सगळ्यांनी ओके सांगितलं त्यावेळेला. आणि मग नंतर मी जे बघितलं की ते एका छोट्याशा घरामधनं, जिथे स्वाती दैठणकर कोण हे कदाचित तिचं कुटुंब सोडून अजून कोणाला माहिती नव्हतं, तिथे त्या क्षणापासून म्हणजे ते शून्यापासून तिने जी सुरुवात केली. आज पुण्याचं, जसं ठाण्याचं मी मगाशी सांगितलं तसं पुण्याचे लोक कोणी भेटले तर मी त्यांना जस्ट म्हणते, हा तुम्ही डॉक्टर स्वाती दैठणकर, हां ओळखते त्यांना, त्या भरतनाट्यम. म्हणजे त्यांना नृत्याविषयी आवड असेल नसेल, पण तरी जे तिने एक नाव, आणि ते फक्त पुण्यापुरतं लिमिट न ठेवता पुण्यापासून ती पुढे मग पूर्ण जगभरामध्ये गेली. सो ही ॲक्च्युली खूप अभिमानाची गोष्ट, सोपी नव्हती ही गोष्ट, पण तिने ते करून दाखवलं, तर तो त्याचा फार अभिमान आहे. आणि मग पुढे ती निनाद नुपूरसारखी लेकरं, तर त्यांच्याविषयी तर मग काय बोलायला पाहिजे. बरं, ही मुलं सुद्धा त्यांची कलाक्षेत्रात, हो हो, दोघंही कलाक्षेत्रात मध्ये मस्त. आणि मधुराताई आपली धावपटू कधी कधी मला असं वाटतं की थांबावं जरा तिला, मुंबईचं ट्रॅफिक बघून असं वाटतं की भेटायचं असेल तिला सांगावं तू ये, धावत ये. कारण ठाणा माझ्या घरापासून लांब जरी नसलं तरी ट्रॅफिकमुळे काही सांगता येत नाही कधी पोचू शकू. तिची मेहनत, चिकाटी, जिद्द हे अप्रतिम आहे. म्हणजे त्यावेळेला कधी कधी मला थोडासा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो की अरे यार आपल्याकडे का अशी चिकाटी नाही आहे असं. मी तिचे जे करोना काळामध्ये जे बघितलंय की पेशंटला, मी स्वतः पण हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेला, पण काही लिमिटपर्यंत आपण पेशंटशी कॉन्टॅक्ट करू शकतो, कारण आपल्यापेक्षा आपल्याला आपल्या कुटुंबाची पण जास्त चिंता असते की आपण घरी गेल्यानंतर आपले अजून कुटुंब आहेत, घरी सिनियर सिटीझन आहेत, तर कोणाला त्रास नको व्हायला. तेव्हा मी जरा जवळून जास्त मधुराला पाहिलं की पेशंटला त्रास आहे म्हटल्यापासून की तुम्ही ॲडमिट व्हा हे सांगितलं की नेक्स्ट पेशंट ती बघू शकते, पण तसं न करता ॲडमिट व्हा सांगितल्यानंतर हॉस्पिटलशी कोऑर्डिनेट करून पेशंट बेडवरती जाऊन त्याच्या कन्सल्टंटशी बोलून ज्यावेळेला ते सोपवला गेला पेशंट ते डॉक्टरपर्यंत, आणि त्याच्यानंतर ती त्या पिक्चरमधनं बाहेर पडेल, पण 2-4 दिवसांनी कसं आहे काय ओके त्यांच्या रिलेटिव्हशी बोलणं. सो हे जी ती करुणा जी आहे ना, ही अशी शिकवून येत नाही, म्हणजे तिला सांगितलंय कोणी आणि ती करते असं नाही, तर ती जी आतून जी येते ना ते पेशंट विषयी, आणि हे पेशंट विषयी आहे, हे तर तिसरे लोक, हे म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की मग आमच्या विषयी किती असेल. दुसऱ्याची काळजी करणं, काळजी घेणं प्रचंड म्हणजे मी काय माझ्या मनामध्ये येतं की तिचं अनाहत चक्र फारच जागृत आहे. तुझा जसा धावण्याचा छंद आहे मधुराताई, तसा वैदेहीताई मला वाटतं ड्रायव्हिंग खूप करते ना. हो हो, प्रचंड ड्रायव्हिंग. म्हणजे ती मला बँगलोरपर्यंत पण ड्राईव्ह करून घेऊन गेली आहे, आणि माझ्या ड्रायव्हिंगवर या दोघींचा विश्वास नाही आहे, पण हिच्या ड्रायव्हिंगवर
सगळ्यांचाच तिने विश्वास आहे. म्हणजे मी मध्येच बोलते, पण तिने भारतभर अक्षरशः तिने 3 वेळा भारत प्रदक्षिणा केलेली आहे पूर्णपणे. लेह लडाख पर्यंत गाडी चालवलेली आमची बहादूर बहीण आहे एकदम. म्हणजे ते कन्याकुमारी ते लडाख आणि भुज टू भूतान असं शक्य झालं ते आमच्या अमोघमुळे. आणि तो जो कॉन्फिडन्स आला ना ड्रायव्हिंग करण्याचा, की काही काही वेळेला असं असतं की नवरे लोक बाजूला बसले की अरे सांभाळ, अरे दगडे, अरे राईट घे, अरे लेफ्ट घे, आणि त्याच्यानंतर आपला कॉन्फिडन्स निघून जातो. पण आमचे अमोघ बाजूला बसले की ते म्हणायचे वैदे मी झोपतो. म्हटलं ह्या माणसाचा इतका विश्वास आहे की ही बाई बरोबर गाडी घेऊन जाणार. आणि त्या विश्वासामुळे मग बंपर टू बंपर ड्रायव्हिंग असेल किंवा हायवेवरती असेल किंवा घाटामध्ये असेल किंवा रस्ता नसलेल्या ठिकाणी गाडी चालवायची, कुठेही अडलं नाही. म्हणजे टायर बदलण्यापासून काय करायचं तर इतकं आहे. आणि ती मजा आहे. म्हणजे ज्यावेळेला आता मी सोलो ट्रिप्स करते, त्यामुळे ज्यावेळेला असं वाटतं की कोणाशी कनेक्शन नाही पाहिजे आपल्याला, इव्हन मोबाईल पण नको आहे, त्याला जस्ट गाडी घ्यायची आणि निघायचं. तर कुठेही कसं जाऊ, मग ह्या राज्यामध्ये कसं जाता येईल, मग हॉटेल कसं शोधायचं वगैरे सगळं वेल ट्रेंड. सो क्रेडिट गोज टू अमोघ. पण म्हणजे ही जोडीदाराने अशा प्रकारे विश्वास दाखवणं आपल्याला फार मोठी गोष्ट आहे, नाही का? आता जोडीदाराचा विषय निघाला आहे तर मी हेही सांगेन की आम्हाला ईश्वर कृपेने जोडीदारसुद्धा असेच मिळाले. कारण मधुराचे उदय, हे डॉक्टर उदय, की मला नृत्यांगनेला टाच किती महत्त्वाची आहे. तर ती माझी साधारण एक 18 वगैरे वर्षापूर्वी टाच भयंकर दुखत होती. मला ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. आणि डॉक्टर उदयांनी जे विद्याग्नी केलं, एकदाच केलं. आणि म्हणजे मी त्यांना जादूगार म्हणते, जादूची पोतडी त्यांच्याकडे आहे. एकदाच ते विद्याग्नी झालं आणि आजतागायत म्हणजे ॲक्युपंक्चरचं वेगळं त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. तर ते त्यांनी केल्यानंतर आजतागायत माझी टाच परत दुखली नाही. आणि माझं सगळं म्हणजे मी नृत्य करू शकते, 3-3 तास स्टेजवर डान्स करू शकते. ते त्याचं क्रेडिट खूपच मोठं. म्हणजे हे जे होलिस्टिक हिलिंग आता आपण आत्ता म्हणतो ते ह्या जोडप्याचं फार वैशिष्ट्य आहे. आणि माझे पती डॉक्टर धनंजय दैठणकर संतूर वादक आहेत, पंडित शिवकुमार शर्मांचे शिष्य. आणि आत्तापर्यंत आमचे 17 ते 18 नृत्य नाट्य भव्य प्रमाणात झाली, त्याचे जगभर प्रयोग झाले, त्याचं सगळ्याचं संगीत त्यांनी दिलेलं. ग्रेट. म्हणजे आम्हाला जोडीदार पण असे सगळे आमच्या आईवडिलांच्या दूरदृष्टीने अशा प्रकारे आम्हाला जोडीदार पण मिळाले. आणि आता सगळ्या भगिनींशी मी शेअर करीन की माझी मुलगी नुपूर आणि मुलगा निनाद हे सुद्धा भरतनाट्यम आणि संतूर वादन या क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाने ओळखले जातात. आणि ही सगळी कृपा आहे, आईवडिलांची पुण्याई आहे असं मला वाटतं. पण हे जे धनंजय, उदय आणि अमोघ हे तिघांची निवड ही आमच्या आईवडिलांनी केली आहे. तेच म्हटलं मी की त्यांनी ती केलेली आहे आणि ती आम्हाला पुरून उरली आहे अक्षरशः. खूप छान. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने वैदेही नवाथे, मधुरा कुलकर्णी आणि स्वाती दैठणकर या तिघीही आपापल्या क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या अशा बहिणी सख्या आपल्या भेटीला आल्या. आणि रक्षाबंधन खऱ्या अर्थाने जे मायेचं असायला हवं, जे जिव्हाळ्याचं असायला हवं, आंतरिक असायला हवं, तर ते तुमच्या तिघींमध्ये आत्ता आम्ही अनुभवलं. ते असंच अक्षय राहील असा विश्वास वाटतो. तिघी आलात मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, रक्षाबंधनाच्या निमित्ताने नृत्ययोगतज्ञ डॉक्टर स्वाती दैठणकर, वैद्य मधुरा कुलकर्णी आणि आहारतज्ञ वैदेही नवाथे या 3 बहिणींची मुलाखत बंद मायेचे आत्ताच आपण ऐकली. त्यांच्याशी संवाद साधला होता नेहा खरे यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.